जलगांव जिले के बिलवाड़ी गांव में दो परिवारों के बीच पुराने झगड़े में एक व्यक्ति की मौत हो गई है और 11 लोग घायल हो गए हैं। ये घटना रविवार दोपहर करीब 1 बजे हुई। इस झड़प में 55 वर्षीय एकनाथ निम्बा गोपाल की मौके पर ही मौत हो गई। बताया जा रहा है कि घायलों में से एक महिला की हालत भी गंभीर है। सभी घायलों का इलाज फिलहाल जलगांव के सरकारी अस्पताल में चल रहा है। ये घटना 10 साल पुराने विवाद का नतीजा है। बिलवाड़ी गांव में गोपाल और पाटिल परिवार के बीच लंबे समय से विवाद चल रहा था। शनिवार की रात को पाटिल परिवार के कुछ लड़कों ने गोपाल परिवार के एक सदस्य की बाइक रोक दी थी, जिसके बाद उनके बीच कानासुनी हुई थी। आज दोपहर दोनों परिवार फिर आमने सामने आ गए। उनके बीच फिर से बहस शुरू हो गई, जो जल्द ही हिंसक झड़प में बदल गई। इस झड़प में निर्माण कार्य में इस्तेमाल होने वाली सामग्री, फावड़े और लकड़ी के दंडों का इस्तेमाल किया गया। इसी हाथापाई में एकनाथ गोपाल की दुर्भाग्यपूर्ण मौत हो गई। घटना के बाद गुस्साए गोपाल परिवार और उनके रिश्तेदारों ने अस्पताल में हंगामा किया। उन्होंने दोषियों के खिलाफ कड़ी कार्रवाई की मांग की है और कहा है कि जब तक दोषियों पर कार्रवाई नहीं होती तब तक वे शव को नहीं लेंगे। फिलहाल सरकारी मेडिकल कॉलेज के बाहर भारी पुलिस बल तैनात किया गया है। पुलिस इस मामले की आगे की जांच कर रही है। हम आपको इस मामले से जुड़े अगले अपडेट देते रहेंगे। अधिक जानकारी के लिए हमारे चैनल खानदेश टाइम न्यूज को सब्सक्राइब कीजिए। जकी अहमद, खानदेश टाइम न्यूज, जलगांव। गेलो समज सगळं झालं। मग आम्ही सगळे तिकडे तिकडे कामाला चालले गेलो। मग त्यांनी काय केलं, आमचा एक मिस्त्री काम करतो, ते ग्रामपंचायतचं काम केलं होतं त्याने। ते ग्रामपंचायतचं काम करता करता एकाने गेला न त्याच्या डोक्यात पावलं टाकून दिलं। तो बी आता सिरियस आहे। आणि मोठ माझा लहाना भाऊ आहे एकनाथ निंबा गोपाळ म्हणून, तो नुसता सांगायला गेला की असं काय केलं, त्याला बी मारलं, तो मरून गेला साहेब। पण माझे 10-15 पेशंट एकदम सिरियस आहे। कशावरून काहीच नाही, हे मला आडवे व्हायचे ते। मग आम्ही काय म्हणलं, भाऊ तुझ्या मुलाला समजून दे, कशाला आडवं होतो, मला कार्यातुऱ्याचं खूप करायचं। तो मी यांना सांगितलं बाबा, म्हणतो जाऊ द्या। मग संध्याकाळी जातावाला गेले, संध्याकाळी जिकडे तिकडे शांतता होऊन गेली। त्यांनी आम्हाला काय सगळ्यांनी कामाला जाऊ दिलं, कोणी कुठे गेलं। आणि मग यांनी असं केलं की मग त्या संभा मिस्त्री तिथे काम गेलं होतं, त्याने उधळलं, तुम्ही लागला ग्रामपंचायतचं काम आहे तिथे चालू आहे आता। ते ग्रामपंचायतचं काम करायला गेला तो, त्याने मागून आला आणि पावडा डोक्यात टाकून दिला। तर मग हे माझा भाऊ आला बकरे घेऊन, तो पायाला गेला, भाऊ आता कराय असं काय केलं, तर त्याला बी तसंच। ती बाई माझी लहानी भाऊजाई गेली, तिला बी तसंच। त्यांनी काय आमच्या 5 लोकांना मारलाय त्यांनी, पुरे भेजे बाहेर निघाले आमच्या माणसांचे। रोहिदास काशीनाथ पाटील त्याच मुलाने, त्याच्या मोठ्या भावाच्या मुलाने एकनाथ निंबा गोपाळ मयत झाला। त्याची 30 आपला 45 बिलवाडी, हा बिलवाडीला झालं। रोहिदास काशीनाथ पाटील। आमची मागणी, आमचा जसा गेला तसा त्याचा बी एक जायला पाहिजे, अशी आमची मागणी आता। हा समजले का, त्यांना जलम ठेप व्हायला पाहिजे सगळ्यांना। माझं नाव रामदास निंबा गोपाळ, मी राहतो बिलवाडीला। हा माझा लहान भाऊ येतो मिस्त्री कामाने, भाऊ संभा मिस्त्री। यांनी मिस्त्रीचं काम घेतलेलं होतं आणि तो तिथे मिस्त्री काम करत होता बिलवाडीला, आणि ते त्यांच्या घरासमोरच होतं। हा जो आला, जो रोहिदासचा मुलगा आहे, नाही बापूचा मुलगा आहे, तो आला आणि त्याच्या डायरेक्ट डोक्यात मागून पावडी टाकून दिली त्यांनी। आमच्या समाधान मिस्त्रीच्या डायरेक्ट डोक्यात पावडी टाकली। नंतर माझे काका तिथे बकऱ्या धरून घेऊन जात होते, माझे काका तिथे आले। माझे काका म्हणे, काय तुम्ही का बरं मारताय त्याला? माझ्या काकाचे बी डोक्यात आणि छातीत काड्या मारल्या त्यांनी। माझे काका जागेवर डेथ झाले आणि बाकीचे भाऊ आले माझे। आम्ही नंतर आलो तर एकाच्या डोक्यात काड्या पूर्ण जखमी आहेत माझे भाऊ, पूर्ण।